नमस्कार. क्रीडांगणच्या आजच्या भागात मी स्वरूप धुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत चर्चगेटच्या ओव्हल मैदानामध्ये आणि निमित्त आहे GIC टेनिस प्रीमियर लीग म्हणजे GTPL 2025 चा. तर चला आढावा घेऊया GTPL 2025 चा. नमस्कार, आपल्या सोबत आहेत रामस्वामी सर. सर, मी तुम्हाला विचारू इच्छितो की GIC च्या माध्यमातून तुम्ही या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला इनिशिएटिव्ह घेऊन आलात. तर याची जी आयडिया होती ती कशा प्रकारे आली आहे सर? ही म्हणजे आम्ही एक रिइन्शुरन्स कंपनी आहोत. म्हणजे आमचा बिझनेस टू बिझनेस होती. लहान कंपनी आहे, 450 माणसं आहेत. पण काय आहे की आम्ही पब्लिक सेक्टरमध्ये आहोत. लोकांना मोटिवेट करून त्याला एकदम इंटरेस्ट ठेवून कामामध्ये इंटरेस्ट घ्यायला आम्हाला काहीतरी करावं लागतं. त्यांचं ते रिलेशनशिप ठेवावं लागतं आणि एक छान आयडिया आहे, छान इनिशिएटिव्ह आहे. लोक येतात, एक सांगते काय म्हणतात ते, तर तुम्ही खेळतात आणि ते एक रिलेशनशिप होतं. आमच्यासारखे लोक आम्ही इकडे 35-38 इयर्स आम्ही सर्विंग केलेलं आहे. म्हणजे हे सगळं आम्ही केलेलं आहे आधी. आता वाटतंय की कोविड झाल्यानंतर आता परत लोकांना एक दुसऱ्यापेक्षा देऊन यायचं, म्हणून आम्ही ट्राय केलं. आपल्यासोबत आहेत हितेश जोशी सर. तर सर, मैं आपको पूछना चाहूँगा कि ये GIC के माध्यम से जो क्रिकेट स्पर्धाएं हो रही है, इसके वजह से जो GIC के कर्मचारियों में खेल भावना जाग रही है, उसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? मेरे ख्याल से ये बहुत ही ज़रूरी है कि स्पोर्ट्स का हम अच्छा उपयोग करें ताकि एक वेल राउंडेड पर्सनालिटी हर व्यक्ति में उजागर हो. और ख़ास करके कॉर्पोरेट वर्ल्ड में जहाँ बहुत राइवलरी होती है, समटाइम्स रूल फॉलो नहीं करने की इच्छा हो जाती है, कंपटीशन होती है, जेलसी होती है, कॉर्पोरेट पॉलिटिक्स होता है. तो ये जो स्पोर्ट्समैनशिप की जो भावना है, जो अबाइडिंग बाय द रूल्स, रूल को फॉलो करना, स्पोर्ट्समैनशिप, रिस्पेक्ट, डिग्निटी ऑफ द योर कॉम्पिटिटर, टीम स्पिरिट, ये जो वैल्यूज़ है जो हम स्कूल में इम्बाइब करते हैं, ये अच्छा है कि बार बार हम उसको रीइंफोर्स करें. और ये कॉर्पोरेट एनवायरनमेंट में ये अच्छी टीम बिल्डिंग और कामराडरी भी बिल्ड होती है, तो एम्प्लॉई मोरल में भी काफ़ी अच्छा इसका फ़ायदा होता है. आपल्यासोबत आहेत CS राधिका मॅम, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर फ्रॉम GIC. मॅम, आय वॉन्ट टू आस्क यू क्वेश्चन अबाउट वुमेन्स क्रिकेट. हाउ डू यू लुक फॉरवर्ड टू दिस न्यू इनिशिएटिव्ह ऑफ वुमेन्स क्रिकेट इन दिस GIC? As you're aware, in India, the last few years has been a fantastic growth for women's cricket. You've seen very good players coming up: Harmanpreet, Smriti Mandhana, Shefali Verma, Deepti. So a lot of players. So there's a lot of encouragement for women's sports. And from GIC, we thought it should be a good initiative to bring women's sport into cognizance. And that is the reason why, for the first time, we have two teams competing. And going forward, we want to carry this and build a bonhomie, camaraderie and sportsmanship amongst the employees of the company. Yes, ma'am. And also the base of leather ball cricket is a tennis ball cricket, and you are organizing a tennis ball tournament for the women's. So how do you look forward to that? So because this is the first step, we want to start slow. So once 2-3 years people are familiar with this, then we'll move on to the next grade. That is the hope.
आपल्यासोबत आहेत जॉन गायकवाड सर, जनरल सेक्रेटरी फ्रॉम GIC. सर, कशा प्रकारे या स्पर्धेला भरवण्यामध्ये जे मोठं चॅलेंज होतं की सर्वांना एकत्र आणणं आणि एकत्र आणून या GTPL 2025ला सक्सेसफुल करणं, कशा प्रकारे या चॅलेंजकडे पाहता? ॲक्च्युली या चॅलेंजकडे मी ना म्हणजे मला खूपच कॉपरेशन भेटलेलं आहे. जे काही प्लेयर्स आहेत त्यामध्ये खूप इंथुझियाझम. आणि यावर्षी जे दरवर्षी आम्ही हे करतो, पण कोविडमुळे हा सामना होऊ शकला नाही. यावर्षी जो सामना आम्ही आयोजित केला त्यामध्ये मुलींचाही खूप सहभाग होता. त्यामुळे आणि महासचिव या अर्थाने मला सगळ्यांना एकत्रित घ्यायचं होतं आणि हा सामना सक्सेस करायचा होता. आणि आम्हाला सपोर्ट जो भेटला आहे, मॅनेजमेंटनी खूप सपोर्ट केलेला आहे. आमचे CMD ED मॅडम यांनी खूप सपोर्ट केल्यामुळे हा सामना आम्ही आयोजित करू शकलो. तर आपल्यासोबत आहेत दीक्षा जैन, ट्रेजरर फ्रॉम GIC स्पोर्ट्स क्लब. मैम, आपसे पूछना चाहूँगा कि किस तरह से वुमेंस का इनिशिएटिव है इस क्रिकेट को लेके, क्योंकि उनकी क्या भावना है, क्योंकि पहली बार GIC उनके लिए क्रिकेट टूर्नामेंट रख रही है और 2 टीम वो भी हो चुकी है महिलाओं की पहले ही, तो उनकी कैसे भावना है? GIC में पहली बार 2 महिला क्रिकेट टीम बनी है, तो हमने गलती से जब हम मेंस का ट्रायल ले रहे थे सिलेक्शन टीम का, तो गलती से फीमेल्स को मेल चला गया था एंड दे पार्टिसिपेटेड, दे रिस्पॉन्डेड. तो देन वी अंडरस्टैंड कि हाँ उनको इंटरेस्ट आ रहा है क्रिकेट में. तो जब हमने इस बार GTPL करवाया तो हमने सारी लेडीज़ को मेल भेजा कि आप प्लीज़ आइए और पार्टिसिपेट कीजिए, और बहुत अच्छा रिस्पांस आया. हमारी अभी 2 टीम है GIC स्पोर्ट्स क्लब की, थंडर क्वींस एंड डायनेमिक दीवास, जिसमें 11 प्लेयर्स हैं. दे आर वेरी एंथुसियास्टिक, खेलने के लिए बहुत उत्साहित है और जीतने के लिए भी 2 मैच होंगे उनके, उसमें से दोनों में से जो जीतता है और अगर ड्रॉ होता है तो वो सुपर ओवर से जो विनर आएगा, तो GIC की फर्स्ट क्रिकेट वुमेन्स टीम का इस बार हमें विनर मिलने वाला है. GIC टेनिस प्रीमियर लीग 2025 मध्ये आज आपल्यासोबत आहेत प्रशांत शिलवणकर सर. प्रशांत सर, 40+ एज ग्रुपचे बरेच प्लेयर आपल्याला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. त्यांचं काय म्हणणं आहे या स्पर्धेबद्दल? ही स्पर्धा सगळ्यांनी खूप आनंदाने पार्टिसिपेट केलं या स्पर्धेमध्ये, जिकडे सगळ्या लेवलचे ऑफिसर्स आहेत, स्केल 1 ऑफिसर्स आहेत, CMD सर आहेत, सगळे एक्झिक्युटिव्ज आहेत. त्यामुळे सगळे एक्सायटेड आहेत. आणि स्पेशली 40+ लोक जे रोजच्या जीवनात आणि ऑफिस कामात एवढे बिझी आहेत की ते खेळण्यासाठी आणि एक्सरसाइजसाठी वेळ देऊ शकत नाहीत. तर ही एक चांगलं ग्राउंड आहे. तुम्ही बघाल बरेच सारे अधिकारी आणि बरेच सारे 40+, 50+ लोक या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करत आहेत. आणि यंगस्टर्सपेक्षा पण 40+ लोक जास्त एक्सायटेड आहेत. तो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तर आत्माराम मोरे स्मृती चषक 2025 आंतर हॉस्पिटल T20I क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये 10 तारखेपासून सुरू असलेल्या रणसंग्रामात आता वेळ झालेली आहे फायनलची. एका दिशेला असणार आहे नानावटी हॉस्पिटल, म्हणजेच मागच्या वर्षी जे फायनलमध्ये होते, आणि यावर्षी असणार आहेत नवीन फायनलचे कंटेंडर म्हणजेच टीम ब्रिज कँडी हॉस्पिटल. या ठिकाणी उपस्थित आहेत अश्विनी कुमार मोरे सर, त्यांच्या हस्ते होणार आहे टॉस, आणि त्याचप्रमाणे उपस्थित आहेत डॉक्टर VP आंटिया सर. तर टॉस केला जातोय फायनलचा. नानावटी हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. तर मंडळी, आत्माराम मोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून आयोजित या ठिकाणी केली गेलेली आहे आंतर हॉस्पिटल क्रिकेट T20 स्पर्धा. या T20 स्पर्धेमध्ये बऱ्याच हॉस्पिटल्सने सहभाग घेतलेला आहे. बरीच नामवंत हॉस्पिटल या मुंबई शहरामधली म्हणजे JJ हॉस्पिटल, KDA नवी मुंबई, लीलावती हॉस्पिटल, अशा अनेक हॉस्पिटल्सने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. एकूण 10 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीमध्ये पार पडणारी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. सुरू असलेला सामना आहे फायनलची मॅच, जी रंगते आहे 2 इस्पितळांमध्ये. म्हणजेच एका दिशेला आहे नानावटी हॉस्पिटल, तर त्यांच्यासमोर आहे तर ब्रिज कँडी. नानावटी हॉस्पिटल या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर त्यांची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 122 धावांवरती. आणि इंटर हॉस्पिटल टुर्नामेंट, या टुर्नामेंटची नेहमीच आतुरता आणि उत्कंठा या सर्वच खेळाडूंना लागलेली असते. गेल्या वर्षी जर पाहिलं तर नानावटी या संघाच्या समोर KDA अंधेरीचा संघ होता, परंतु यावर्षी ब्रिज कँडी या संघाने मात्र चांगला खेळ दाखवलाय. परंतु नानावटी कन्सिस्टन्सीचं उत्तर काय असतं हे या दुसऱ्या सीझनमध्ये लगातार फायनलला येऊन सिद्ध करून दाखवलंय.
नक्कीच एक चांगला इनिशिएटिव्ह या सर्व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी. आज क्रिकेटला वेळ देण्याची संधी त्यांना मिळाली आहे आणि ते सुद्धा लेदर बॉल क्रिकेट, जे क्रिकेट एका प्रोफेशनलिझमवरती चालतं. दरम्यान षटक या ठिकाणी संपलंय. आपण पाहत आहोत ज्येष्ठ पत्रकार यांच्या स्मरणार्थ आत्माराम मोरे चषक 2025 आणि आपल्यासोबत आहेत अश्विनी कुमार आत्माराम मोरे साहेब. तर सर, आत्माराम मोरे चषक आणखीन एक एडिशनमध्ये आलं आहे आणि ही संकल्पना कशा प्रकारे जागृत झाली याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? कोविड जेव्हा कार्यरत झालेला आणि ती महाभयंकर आजारपण सगळ्यांना आलेलं, तेव्हा सगळ्या हॉस्पिटल्सने जी सेवा केली, लोकांची वैद्यकीय मदत पुरवली, ते कोविड संपल्यानंतर कोविड वॉरियर्स म्हणून एक टुर्नामेंट ठेवावी अशी एक संकल्पना डोक्यात आली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि त्याला दरवर्षी लोकांचा प्रतिसाद जो मिळतो आहे त्याने आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळालं आणि आम्ही हे चालू ठेवलं आहे. तर आता जसं डॉक्टर जाफरी वगैरे सगळ्यांनी सांगितलं की या टुर्नामेंटमुळे उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आणखी खेळायची संधी मिळते. त्याच्यापैकी जे जास्त चांगले खेळणारे आहेत त्यांची बढती होते ए वर्गात, बी वर्गात, आणि बाकीचे सगळे स्टेप बाय स्टेप शिकू शकतात. आणि त्याच्यामुळे आता ही पुढे परंपरा चालू ठेवावी अशी आमची इच्छा आहे आणि तसे प्रयत्न आहेत की स्वतःच्या क्रिकेटला कशा प्रकारे एक्सप्लोर आउट करायचं आहे हे त्यांना बरोबर माहिती आहे. आपल्या इनिंगला बिल्टअप करणारे म्हणजेच एका चांगल्या टेक्निकॅलिटीने बॅटिंगमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत ओमकार. बघा, यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूच्या लेंथला थोडंसं मागे खेचलं. मागचा चेंडू थोडासा फुलर लेंथचा होता, त्यामुळे त्यावर स्टेप आउट केलं आणि त्याला मात्र पाठवलं ओव्हर द लॉंग ऑन. परंतु यावेळेला चांगली गोलंदाजी, की चांगल्या गोलंदाजीला रिस्पेक्ट देखील तितकाच द्यावा आणि खराब बॉलला तितकाच लांब पोहोचवावं, हेच क्रिकेटचं तंत्र असतं. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बाउन्स पाहायला मिळाला खेळपट्टीवरती. नक्कीच मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेला आपण पाहतो त्या वेळेला लाल मातीचा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला ओव्हरथ्रो देखील झाला आहे आणि या लाल मातीच्या विकेटवरती आपल्याला चांगला बाउन्स पाहायला मिळतो. त्यामुळे मुंबईकर असा कोणताही खेळाडू उचलून बघा, पुल शॉट मात्र त्याला चांगलाच माहिती असतो. धावसंख्या 151 वरती येऊन पोहोचली. यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे, यावेळेला सुद्धा गॅपला भेदलाय. पंच कळवतात चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार, यावेळेला काव कॉर्नर रिजनमध्ये चांगला फटका आला. नक्कीच पॉवर जनरेट केली त्या फटक्यासाठी. फुलरलँडच्या बॉलला मात्र चांगला न्याय दिला आपल्या बॅटनं. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी ज्याला आपण म्हणू शकतो प्रणव यांच्या बॅटमधनं. दरम्यान शेवटचा बॉल असणार आहे या ओव्हरमधला 16व्या षटकातला. ओमकार ऑन स्ट्राईक. नक्कीच सर्व रिजन्सकडे एकदा लक्ष ठेवून आहेत की फील्ड कशा प्रकारे सेट केली गेली आहे. शॉर्ट थर्डमॅन मागे आहेत, फाईन लेग मागे आहेत, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. यावेळेला मात्र अगदी लेट खेळले, त्या चेंडूला गती कमी होती आणि त्याचमुळे त्या चेंडूची दुर्गती करू शकले नाहीयेत. एक सिंगल आला या शेवटच्या चेंडूवरती. स्ट्राईकवरती राहतील पुन्हा एकदा ओमकार. परंतु 16 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 159, 159 विदाउट एनी लॉस. या नानावटी संघासाठी ही फायनल एक ऐतिहासिक फायनलचं स्वरूप या ठिकाणी धारण करणार का? पुढे येऊन खेळलेत. हा फटका बराच वेळ हवेत होता आणि आपली विकेट गमावली आहे. ऑन 95 ओमकार जाधव डिपार्ट्स ऑन 95. 95 धावांवरती ओमकार जाधव परत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 185 फॉर 1. टीम नानावटी रुग्णालय. मॅच फाइनलची सुरू आहे. दरमियान आपल्यासोबत आहेत डॉक्टर सैयद हुमायून जाफरी सर. सर, मैं आपसे पूछना चाहूँगा कि इतनी अच्छी टूर्नामेंट यहाँ पर खिलाई गई है सब प्लेयर्स को लिए, तो प्लेयर्स के लिए ये किस तरह का प्लेटफॉर्म है और ये प्लेयर्स को क्या क्या प्रोवाइड कर रहा है? देखिए, एक्चुअली ये देखा जाएगा तो है ना, हॉस्पिटल्स के लिए जो टूर्नामेंट्स है वो बहुत कम है. आपको पता होना चाहिए कि मैंने पूरे वर्ल्ड में एक्चुअली हॉस्पिटल्स के लिए कोई टूर्नामेंट नहीं है. सबसे पहला टूर्नामेंट मैंने चालू किया था 30 साल पहले, गिरनार इंटर हॉस्पिटल क्रिकेट टूर्नामेंट, जो हॉस्पिटल्स के लिए खाली स्पेशली था. उसके बाद अभी ये जो आत्माराम मोरे जो ट्रॉफी चल रही है, ये कई साल से जो चल रही है, और चौहान साहब और मोरे साहब ने जो इसके लिए प्रोत्साहन दिया है, ये एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है. क्योंकि ये सारी टीम्स को सारे साल में 1 या 2 टूर्नामेंट मिलते थे.
अब इनको कई टूर्नामेंट मिल रहे हैं और ये बच्चे लोग जो है ये बहुत आगे जा रहे हैं। और बहुत सारी टीम्स जो ऐसी थी जिन्होंने कभी भी मतलब एक राउंड के ऊपर नहीं खेला था, आज वो फाइनल्स में आ रही है। और उनके मतलब मैं आपको उसका एग्जांपल दे सकता हूँ, बीच कैंडी हॉस्पिटल। और अब उनके मैनेजमेंट भी मतलब बोलते हैं ना, सोचने लगे कि यहाँ हमारे पास अच्छे प्लेयर्स हैं और हमारे यहाँ बहुत बेहतरीन प्लेयर्स हैं हॉस्पिटल्स में। और मेरा हमेशा से ये उद्देश्य रहा है कि ये दो पट उद्देश्य था कि ये जो टूर्नामेंट्स होते हैं गिरनार इंटर हॉस्पिटल, आत्माराम मोरे, ये टूर्नामेंट्स के वजह से जो क्रिकेटर्स हैं उनको हॉस्पिटल में जॉब्स मिल रहे हैं। और आपको पता होना चाहिए कि कम से कम अभी तक के हमारे ये दोनों टूर्नामेंट की वजह से 350-400 क्रिकेटर्स को जॉब मिला है। तो ये बहुत बढ़िया अपॉर्चुनिटी है, सिर्फ क्रिकेटर्स को अपना टैलेंट दिखाने के लिए नहीं बल्कि उनको अपने जॉब्स के लिए भी। और आज जानते ही हो कि आज के ज़माने में जॉब्स कितना मुश्किल है। और ये बच्चे जो अच्छे क्रिकेटर्स होते हैं, इन लोगों ने अपनी लाइफ जो है क्रिकेट की वजह से ज़्यादा स्टडीज़ नहीं की और उसकी वजह से उनका इशू ये हो गया कि भाई वो लोग बहुत ज़्यादा बड़े क्वालिफिकेशंस में नहीं है। मगर इस टूर्नामेंट्स की वजह से कम 400-450 लोगों को जॉब्स मिले इन ऐसे टूर्नामेंट्स की वजह से। तो मुझे ऐसा लगता है कि कहीं ना कहीं मुझे भी मेरे दिल में सेटिस्फेक्शन होता है और मोरे साहब और चौहान साहब को भी होता होगा कि भाई हाँ चलो हमारी वजह से एटलीस्ट कुछ तो क्रिकेटर्स का भला हुआ है। थँक्यू सो मच सर, आपसे बात करके बहुत अच्छा लगा। तर हे होते सय्यद हुमायून जाफरी साहेब. 2 चेंडूंमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे आपले 50 वैयक्तिक माइलस्टोनसाठी. प्रणव हरियान वैयक्तिक माइलस्टोनसाठी जाणार की मग टीम गेमवर फोकस करणार, कारण मोठे फटके दोघांनाही हवेत. यावेळेला आणखीन एक, यावेळेला सुद्धा निवडली आहे स्क्वेअर लेगची दिशा आणि यावेळेला सुद्धा रस्त्याच्या दिशेने जाणारा चेंडू. सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय प्रणव हरियान यांच्या बॅटमधून. मॅन ऑन फायर अँड ॲट 46 ऑन 46. 46 धावा, शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. टीमची धावसंख्या. यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर त्या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच जरी आज 50 नसली तरी या महत्वाच्या 48 धावा बॅटमधून आल्या, त्या म्हणजे प्रणव हरियानच्या. आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम नानावटी रुग्णालय यांचे धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 215 वरती. म्हणजेच 216 धावांचं लक्ष असणार आहे ब्रिज कँडी या संघाला. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आत्माराम मोरे आणि त्यांच्यासोबतच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली इंटर हॉस्पिटल क्रिकेट टुर्नामेंट. तोपर्यंत आम्ही परत येतोय दुसऱ्या डावामध्ये. दुसऱ्या डावाला या ठिकाणी झाली आहे सुरुवात. आपण पाहत आहोत फायनलची मॅच. फायनलिस्ट बिटवीन नानावटी वर्सेस ब्रिज कँडी. नानावटी या संघाने 216 धावांचं बलाढ्य लक्ष ठेवलंय आणि या 216 धावा चेस करण्यासाठी उतरलाय ब्रिज कँडीचा संघ. जोडी आपल्याला पाहायला मिळते प्रदीप आणि रोहन यांची. दरम्यान ओंकार जाधव हे नाव मात्र वारंवार घेत राहावंसं वाटतं, कारण या बॅटरनं 95 धावा केल्या आणि आता लगेच गोलंदाजीसाठी सुद्धा आलेत. पहिलाच बॉल चांगल्या लेंथवरती होता, त्याला सन्मान दिला फुलर लेनच्या बॉलला आणि त्यानंतर यॉर्कर. बघा, नवीन बॉलने यॉर्कर टाकणं तितकं सोपं नसतं मित्रांनो. लेदर बॉल क्रिकेट आहे आणि यामध्ये नवीन बॉलनं यॉर्कर टाकणं फार अवघड काम असतं आणि ते मात्र अगदी सोप्या रीतीने समजावलंय बॅटरला. दरम्यान पुढचा बॉल. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये होता काही वेळासाठी, परंतु पॉवर प्लेचा हा चौकार आहे. फिल्डर सर्कलमध्ये आहे आणि त्याचा मात्र इथे पुरेपूर फायदा उचललाय. चौकार आलाय पहिला रोहन यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आता 5 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. चौकार, सुंदर फटका येताना पाहायला मिळाला. नक्कीच फुलर लेनचा बॉल होता आणि त्याला मात्र फक्त फ्लिक केलं, दिशा दाखवली, दिशा दर्शकाचं काम केलं, दिशा दर्शवण्याचं काम केलं. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय आणि प्रदीप क्षीरसागर यांनी दाखवून दिलाय की त्यांच्याच देखील स्ट्रोक सिलेक्शन मध्ये तितकीच पॉवर आहे. जितके आक्रमक यंगस्टर्स होऊ शकतात तितक्याच आक्रमक अंदाजाने, तितक्याच आक्रमक रीतीने आपली देखील फलंदाजी चालू शकते. याचा कुठेतरी विश्वास आणि याचाच प्रादुर्भाव या ठिकाणी प्रदर्शित करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 42 चेंडूंमध्ये 122 धावांची असणार आहे आवश्यकता. 42 बॉल्स 122 रन्स टू विन. पुन्हा एकदा रविकांत आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेला कट केलाय बॉलला डीप पॉइंटमध्ये. फिल्डर पाहायला मिळतोय, एक सिंगल आलाय. यावेळेला मिसफील्ड झाली आहे फिल्डरकडून.
आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 96 वर येऊन पोहोचली आहे. 96 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेला फ्लाइट दिली आहे. फुल टॉस चेंडू आहे आणि या फुल टॉस चेंडूला खेळून काढलंय ते म्हणजे फिल्डरच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेने सीमा रेषेपार चौकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय. 4 धावांचा फटका आणि 100 धावा पूर्ण झाल्या त्या म्हणजे ब्रिज कँडी या संघाच्या 100 धावा झाल्यात पूर्ण. मिडल ओव्हर्स इथं बॅटिंगने डॉमिनेट केलं होतं टीम नानावटी यांनी बॅटिंग करताना, परंतु ते डॉमिनेशन जे आहे त्या डॉमिनेशनला संपूर्णपणे ब्रेक लावलाय आणि आपल्या गोलंदाजीला मात्र दाखवलंय. यावेळेला देखील त्रिफळाचीत केलंय आणि 8वा झटका लागलाय तो म्हणजे ब्रिज कँडी या संघाला. 8 डाऊन ब्रिज कँडी ॲट 125 फॉर 8. ब्रिज कँडी 4 चेंडूंमध्ये 66 धावांची असणार आहे गरज. 4 balls to go, 66 to win. टप्प्याचा बॉल कट केलाय. त्या बॉलला 1 धाव पूर्ण केली गेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे. अजूनही 65 धावांची गरज. चेंडू उरलेत 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 65 धावांची गरज आहे. आपल्या परफॉर्मन्सला दिली मेहनतीची जोड आणि आतापर्यंत या स्तरावरती येऊन हा संघ पोहोचलाय. टीम नानावटी यावेळेला सुद्धा ड्राईव्ह केलाय बॉलला. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 65 रन्स टू विन. एका मोठ्या विजयाच्या दिशेने T20I मधल्या पुढे येताना पाहायला मिळतोय हा संघ. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत शिल्लक. किशोर पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. शेवटचे 2 चेंडू. 5वा चेंडू या सामन्यातला. फुलरलेनचा बॉल आहे आणि डॉट बॉल आणखीन एक येतोय या ठिकाणी. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द मॅच. शेवटचा चेंडू आहे. मेहनतीने बरीचशी प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांचं उत्तर आपल्या विजयानं दिलंय आणि या फायनल वरती अधिराज्य गाजवलंय टीम नानावटी यांनी. फायनलची विजेती टीम ठरते टीम नानावटी. या आत्माराम मोरे स्मृती चषक 2025 आंतर हॉस्पिटल T20 क्रिकेट स्पर्धेची विजेती टीम नानावटी हॉस्पिटल. अभिनंदन. नमस्कार. आपल्यासोबत आहेत या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. पहिल्या मॅचमध्ये 60 चेंडूंमध्ये 135 धावा आणि फायनलमध्ये 95 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या. ओमकार जाधव, स्वागत आहे. फायनल विनर्स बॅक टू बॅक नानावटी हॉस्पिटल. कशा प्रकारे टीममध्ये माहोल आहे आणि कशा प्रकारे या स्पर्धेकडे पाहताय? आमचं माहोल पहिल्यापासूनच म्हणजे चांगलं होतं. आम्ही आमची प्रोसेस फॉलो करत आलो आहे आणि आम्ही एका चॅम्पियन टीमसारखंच खेळत आलो आहे. आम्ही तेच कॅरी फॉरवर्ड केलं आहे आत्ता पण. नक्कीच पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर एकही विकेट गेली नव्हती, परंतु दुसऱ्या डावात जर पाहिलं तर तुमच्या बॉलिंग अटॅकनं चांगली बॉलिंग करून विकेट काढली होती. काय रणनीती होती दुसऱ्या डावात? कारण एक चांगला संघ तुमच्यासमोर होता ब्रिज कँडी. हां, म्हणजे आम्हाला इनिशियली थोडा टाईम घ्यायचा होता. विकेट थोडी ओली होती इनिशियली. तर मी आणि विशाल होता, थोडा टाईम घेतला. नंतर आम्ही पार्टनरशिप बिल्ड करत गेलो. मग एक चांगला टोटल लावला. मग आमच्या बॉलर्सला अपॉर्च्युनिटी दिली विकेट्स काढायला. नक्कीच 216 हा स्कोर खूप चांगला होता, परंतु तुम्ही जर धावा बनवल्या तर समोरच्या दिशेला सुद्धा प्रदीप होते आणि त्यांच्याकडे आणखीन काही बॅटर्स होते ज्यांच्यामध्ये ते कॅलिबर आपल्याला दिसत होतं बॅटिंग करताना. तर त्यांच्या विकेटच्या मागे काय रणनीती होती? असं काही स्पेसिफिक रणनीती नव्हती आमच्याकडे बॉलर्स अटॅक खूप चांगला होता. सो त्या लोकांनी खूप चांगली बॉलिंग केली ॲक्च्युली आमच्या बॉलर्सनी. या आत्माराम मोरे चषकाबद्दल काय म्हणायचं झालं तर काय सांगशील? आता आमच्या लोकल लेवलवर हॉस्पिटल्सच्या लोकांना खेळायला खूप चांगली प्लॅटफॉर्म देतात हे लोक. म्हणजे आम्ही जे लोकल प्लेयर्स आहोत, आम्ही 9 to 5 जॉब करतो, ज्यांना क्रिकेटची आवड आहे जे करतात, त्यांच्यासाठी खूप मोठा टुर्नामेंट आहे आमची. आपल्यासोबत आहेत प्रदीप क्षीरसागर साहेब. स्वागत आहे प्रदीप सर. कॅप्टन्सी केली आहे त्यांनी आज ब्रिज कँडी या संघाची. भले आज संघ हरलाय परंतु यांचा गेम मात्र विजयी ठरलाय. सर, कशा प्रकारचा एक्सपिरियन्स होता आजची ही संपूर्ण स्पर्धा खेळताना आणि फायनलमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व करताना? नाही, खूप बरं वाटलं. ही स्पर्धा आम्ही दरवर्षी खेळतो आहे. आता ऑलमोस्ट 6-7 वर्ष झाली आहे आम्ही कंटिन्युअसली ही स्पर्धा खेळतो आहे आणि सरांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म भेटतो आहे. आमच्या हॉस्पिटलच्या प्लेयर्स लोकांनाही त्यांना म्हणजे प्रत्येक मॅच गणित त्यांचे हे इम्प्रूव्हमेंट होतं आहे स्टँडर्ड पण. आणि गेल्या वर्षी आम्ही कमीत कमी 6 ते 7 फायनल्समध्ये आलो आणि ही या वर्षीची दुसरीच फायनल आहे आमची. त्यामुळे खूप बरं वाटतं आहे सर हे. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगली आमची टीम तयार होते आहे सर. सर, एक लास्ट क्वेश्चन. आजचा खेळ पाहून आणि
तुमचं इतकं मोठं जरी कीर्ती असली तरी तुमचं डाऊन टू अर्थ नेचर पाहून यंगस्टर्सला सर तुम्ही काय सांगाल? मी सांगणार फक्त एवढं सांगणार की फिटनेसवर लक्ष द्या. मेन इम्पॉर्टंट फिटनेस. जोपर्यंत तुमचा फिटनेस आहे तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त खेळू शकता आणि तुम्हाला आजार पण काही येणार नाही. आणि मेन म्हणजे तुमचं डाएट पण व्यवस्थित राहतं. आणि मेन कसं आहे, आपल्याला क्रिकेट जी आवड आहे, आपण लहानपणापासून खेळतो आहे, ते पण आपण एन्जॉय करू शकतो. क्रीडांगणमध्ये अशाच नवनवीन खेळांचा, नवनवीन स्पर्धांचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. परंतु आता वेळ झाली आहे या अविरत प्रवासाला इथेच थांबवण्याची. भेटूया पुढच्या भागात क्रीडांगणच्या. तोपर्यंत पाहत रहा क्रीडांगण.